पेमेंट तुम्हाला अनेकांना वाटत असेल की माझं एवढं पेमेंट वाढलं 10%, 12%, 15%, 20%, मी तेवढं मला पेमेंट भेटलं की माझं जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील वगैरे. अशा चक्रामध्ये तुम्ही राहू नका. तुमचं पेमेंट कितीही जरी असेल तरी नेट वर्थ हे सूत्र समजलं पाहिजे. नेट वर्थ म्हणजे काय? तुमचं इन्कम आणि तुमचा खर्च भागून जे शिल्लक राहतं दॅट इज नेट वर्थ. अनेकांना स्ट्रॉंगली वाटतं, नाही माझं इन्कम वाढलं की माझा प्रॉब्लेम सुटेल. असं नाही. पेमेंट मॅटर करत नाही. तुमचं नेट वर्थ मॅटर करतं आणि नेट वर्थ जर करायचं असेल, व्यवस्थित कॅश फ्लो पॉझिटिव्ह करायचं असेल, तर तुम्हाला फायनान्शियल कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे. त्या फायनान्शियल कन्सेप्टमध्ये सगळ्यात महत्वाची पहिली कन्सेप्ट एक येते की तुमचं अप्रिशिएशन म्हणजे तुमची महागाईपेक्षा जास्तीचा परतावा पाहिजे. तुमचा डिसिजन म्हणजेच गुंतवणुकीचा डिसिजन असेल, पैसे खर्च करण्याचा डिसिजन असेल, इव्हन मी तर एक स्टेप पुढे जाऊन काय म्हणतोय, तर उत्पन्न कमवण्याचा जो काही डिसिजन आहे, तोही इन्फ्लेशनपेक्षा 1-2%, 4%चा एक्स्ट्राचा पाहिजे.